कॉन्सेप्ट आहे, जी कॉन्सेप्ट आपल्याला नेट सेट गेट म्हणजे आपला खूप महत्त्वपूर्ण आहे. नेट सेट गेट मध्ये जे कॉन्सन्ट्रेशनचे इफेक्ट हा रेट ऑफ रिएक्शन वरती कसे होतो हे आपल्याला रेट ऑफ एक्सप्रेशन नुसार कळतं. रिएक्शन असते, रेट ऑफ रिएक्शन असते, ही काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कोणाच्या, तर कॉन्सन्ट्रेशनच्या काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. रेट ऑफ एक्सप्रेशन आर्ग्युमेंटरी घेतलं आहे की आपण कोणती पण गोष्ट आपण एक्स आणि वाय आपण घेऊ शकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा पॉवर एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा पॉवर वाय हे आपल्याला काय मिळालं आपलं फायनल एक्सपेरिमेंट लेक्चर मध्ये. आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असा टॉपिक आपल्याला कमी वेळामध्ये अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे आहे आपला रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन. जो रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन आहे, रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन विषयी आपल्याला काय करायचं आजच्या लेक्चर मध्ये अभ्यास करायचा आहे. आजच्या लेक्चर आपला पुढे पूर्ण होणार आहे रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन. रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन ह्या पॉइंट वरती आपल्याला काय करायचं आहे आजच्या लेक्चर मध्ये अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन हा खूप महत्वपूर्ण असा कॉन्सेप्ट आहे, जी कॉन्सेप्ट आपल्याला नेट सेट गेट मध्ये आपल्याला खूप महत्वपूर्ण आहे. नेट सेट गेट मध्ये ह्या कॉन्सेप्ट वरती दरवर्षी एक क्वेश्चन येतो. एक क्वेश्चन हा दरवर्षी कंपल्सरी येत असतो. त्यामुळे आपल्याला आज आपला रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. तर मग मित्रांनो, जे रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, जे कॉन्सन्ट्रेशनचे इफेक्ट हा रेट ऑफ रिएक्शन वरती कसे होतं हे आपल्याला रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन नुसार कळतं. जे रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन आहे, ह्या रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन मध्ये जो इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन ह्याचा आपण काय करतो, अभ्यास करत असतो. तर मग आता आपण वेळ न घालता आपला रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन काय सांगते हे आपल्याला बघायचं आहे. मग आता आपण काय करू मित्रांनो, एक जनरलाइज रिएक्शन घ्यायची आहे. ए प्लस बी रिएक्ट केला आणि त्यापासून आपल्याला काय मिळालं मित्रांनो, प्रोडक्ट मिळाला. हे आपल्याला काय मिळालं, प्रोडक्ट मिळाला. मग ह्यामध्ये रेट ऑफ रिएक्शन काय सांगतं, रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन काय सांगतं, रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन म्हणतो की आपला रेट ऑफ रिएक्शन असते, जे रेट ऑफ रिएक्शन असते ही काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कोणाच्या, तर कॉन्सन्ट्रेशनच्या. कॉन्सन्ट्रेशनच्या काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. मग रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन काय म्हणतो, जे रेट ऑफ रिएक्शन आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कॉन्सन्ट्रेशन काय आहे, तर एक आहे. रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ए आणि हा आहे बी, ह्याच्या पॉवरच्या एचा पॉवर आपण काही टाकू एक्स आणि ते टाकू वाय. एक्स आणि वाय ही आपण पुट करणार आहोत. हे एक्स आणि वाय हे त्याची स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट अजिबात नाहीये. एक्स आणि वाय आपण आर्बिट्ररी घेतलं आहे. मग आहे एक्स इथे काय डिनोट दाखवतं, ऑर्डर ऑफ रिएक्टंट ए, रिएक्टंट ए चा ऑर्डर दाखवतो. वाय काय दाखवतं, तर वाय दाखवतो ऑर्डर ऑफ रिएक्टंट बी आणि कॉमन एक्स प्लस वाय आहे. हे काय दाखवतं आपल्याला, ओव्हरऑल ऑर्डर दाखवतं. आणि ओव्हरऑल ऑर्डर आपण डिनोट करतो कशानं, स्मॉल एन आपण काय करत असतो मित्रांनो, आपण डिनोट करत असतो. मग हे आपण काय म्हणलं, जे आपलं रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन काय सांगतो, जे रेट ऑफ रिएक्शन आहे काय आहे, जे आपली रेट ऑफ रिएक्शन आहे ही रेट ऑफ रिएक्शन ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा पॉवर एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे रिएक्टंटचा पॉवर वाय ह्यावर काय असते, डिपेंडेंट असते. मग आपण जो अल्फा आहे इथं आपण काय केलं बेटा, आपण अल्फा रिमूव्ह केला आणि अल्फाच्या ठिकाणी आपण काय घेतलं, रेट कॉन्स्टंट के घेतला. मग रेट ऑफ रिएक्शनचं फायनल एक्सप्रेशन आपल्याला काय मिळतं, फायनल एक्सप्रेशन मिळतं रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा पॉवर एक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा पॉवर वाय. हे आपल्याला काय मिळालं, आपलं फायनल एक्सप्रेशन आपल्या ह्या ठिकाणी मिळून गेलेलं आहे. हे आपण बघितलं रेट लॉ ऑफ एक्सप्रेशन. मग आता आपल्याला काय बघायचं बेटा, जे काही आपण हा के आहे, के काय आहे आपलं के काय दर्शवतो, हा आपल्याला के दाखवतो के हा आपला आहे रेट कॉन्स्टंट. हा काय आहे, रेट कॉन्स्टंट.
तर आपल्याला बघायचं आहे आपल्याला युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट आपण काय करू अभ्यास करू.